खालून वरतीपर्यंत पूर्ण फ्रेश पान आहे, यासाठी म्हणजे कसं काय हे जे खालतून वर फ्रेश पान राहण्याचं महत्वाचं कसं आहे, आता याचं बुडाचं पान पहा, बुडाचं पान आणि शेंड्याचं पान एकदम सारखं दिसते ना आपल्याला. याचं महत्वाचं जे कारण आहे, सुरुवातीला काय करतो, पारंपरिक मध्ये आपण खत भरपूर देतो किंवा जो खताचा शेड्यूल आहे, जसं की मी आपल्याला 10-12 दिवसाला याला खत देणं महत्वाचं आहे. तुम्ही खत देताना लेट दिलं किंवा बुडाखाली जरी खत दिलं तरी खत झाड घेत नाही. खत टाकण्याची सुद्धा पद्धत आहे, काही शेतकरी मग आपल्या पद्धतीने टाकतात, पण चुकीचं खत टाकतात. म्हणजे पद्धतीने समजा, जसं की झाड उंच वाढलं तसं साईडला खत देणं महत्वाचं आहे. आता या झाडाची हाईट किती झाली, 5-6 फूट झाली, तर आता हे जे आपण खत देणार आहे की नाही, डायरेक्ट सेंटरमध्ये फेकून द्यायचं. तर या झाडाची जे महत्वाचं आहे, याचं झाड जेवढं उंच वाढेल तेवढ्याच्या साईडला मुळ्या वाढतात. खत देण्याचा महत्वाचा विषय आहे. आणि अजून महत्वाचा आहे, याच्यामध्ये जेव्हा जास्त बोंड लागते तेव्हा अधिक खत देणं महत्वाचं आहे याला. जसं की तुमच्या शेतामध्ये 70-80 बोंड लागले तेव्हा युरियाचं प्रमाण अधिक द्यायचं. जसं की तुमच्या शेतामध्ये आता भरपूर असे शेतकरी आहेत की 70-80 बोंड लागली किंवा 40-50 जरी बोंड लागली, मधात त्याचा फटात मिळून जाते, त्याला मधात जाताच येत नाही, खतच द्यायचं जमत नाही. मग ते बोंड याला भरपूर लागते. ते बोंड काय करते, त्या पानातून कॅल्शियम ओढून घेतात, पानं पिवळे आणि लाल होते. जसं की तुमच्या शेतामध्ये तुम्ही म्हणले महिनाभर पाऊस होता, महिनाभर ते जे झाड आहे ते जमिनीतून अन्नद्रव्यच घेत नाही, कारण त्याला स्थितीत नसते ना. जसं की तुम्ही पहा, तुमच्या शेतामध्ये लई पाऊस झाला की नाही, ऑटोमॅटिक तुमच्या काळ्या जमिनीमध्ये मुळ्या ज्या आहेत पांढऱ्या ऑटोमॅटिक वर येतात ना. त्याचं कारण काय, त्याला भेटत नाही ना, त्याला भेटत नाही, त्याचा जीव मधात गुदमळते, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक वर येते. त्या कंडिशन मध्ये अन्नद्रव्य घेत नाहीत. जसं तुम्ही म्हणले ना, खालून तुमचा प्लॉट पिवळा पडला, पानं गड झाले, ते महत्वाचं कारण आहे. पांढऱ्या मुळी म्हणतो आपण, त्या पिरियडला वरून कोणता स्प्रे घ्यायचा नाही. काही लोकांची समज आहे पांढऱ्या मुळी तुटल्याने नाही का फ्लॅश वगैरे गळते म्हणून, याचं काही आहे का? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे नाही तसंही नाही. पांढऱ्या मुळ्या तोडायचा असा विषय नाही. पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत ना, ऑटोमॅटिक तुमचं जेव्हा अन्नद्रव्य किंवा मग जे सूर्यप्रकाश भेटला नाही किंवा कंटिन्यू पाऊस चालू राहिला, जमिनीचे वापस नाही, तेव्हा ऑटोमॅटिक वर येतात. पांढऱ्या मुळ्याचं काम आहे अन्नद्रव्याच्या शोधात राहते. जसं की आता पहा, याच्यामध्ये शेणखत टाकलं आपण, याच्यामध्ये मध्य सेंटरला आता तुम्ही खता पूर्ण पांढऱ्या मुळ्या इथं आलेल्या आहेत. तुम्ही काय करा, एखादं जे शेणखत असते त्याला काय करा, सुती पोत्यामध्ये पॅक करा आणि कुठेही एका शेतामध्ये ढिगामध्ये म्हणजे तासामध्ये फेकून द्या. आणि 15 दिवसाला जा, 8 दिवसाला जा आणि ते सुती पोतं उचला, त्याच्या खाली तुम्हाला पांढऱ्या मुळे दिसतात. त्याचं कारण काय, शोधत राहतात. ते अन्नाच्या शोधात राहते ना. जसं की आता हे पाय, एवढं मोठं झाड आहे, याच्या खाली जर आपण शेणखत टाकलं प्रक्रिया करायसाठी, तर जमिनीच्या जरी वरीत जरी टाकलं तर खालून मुळे अशा डायरेक्ट वर येतात. कारण त्या मुळ्याचंच काम आहे अन्नद्रव्याच्या शोधात. जे काय आपण ह्युमिक वगैरे टाकतो की नाही, हे सर्व आपल्या चिवत्या बनवतात. आपल्या कोणी शेतकऱ्यांना खाली बुडाला जाऊन पाहिलं का जमिनीमध्ये की पांढऱ्या मुळ्या वाढल्या ह्युमिक टाकल्यामुळे? नाही ना. मग हे टॉनिक, स्टिम्युलंट, ह्युमिक काही गरजच नाही याची टाकायची. महत्वाचं आहे, झाड जेवढं निरोगी ठेवाल तेवढ्याच्या साईडला मुळे वाढतं. तुमचं आता पहिलं वर्ष आहे, पाणी खूप झालं यावर्षी, समोर पण प्लॉट 100% या पद्धतीने डेव्हलप होते, कारण सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. जसं की तुम्ही आता म्हटले सुरुवातीला तुम्ही 5x7x1 लावलं, याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळा आपण रिफ्रेश घेऊ शकतो. जसं की कापूस 3 वेचण्या अवस्थेवर वाढायला पाहिजे. जसं की याची सुरुवातीची वेचणी झाली, तुमचा आता कापूस वेचणी चालू झाला, तुमचा कापूस 3 वेचण्यापर्यंत वाढणं महत्वाचं आहे. कापसाला जर सुरुवातीलाच आपण खूप सारे खतं दिले, फट्टा मिळून गेला, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. अर्ध्यातून तुमच्या जे वरे पाते आहेत ते आपण टिकून ठेवू शकतो, जिथं अंतर मिळेल तिथं. आणि जिथं अंतर नाही मिळेल तिथं परत पाती लागते. जसं की या शेतामध्ये तुम्ही बघितलं की नाही, ज्या ज्या ठिकाणी पातेगळ झालेली आहे की नाही, त्या ठिकाणी आपल्याला डबल पातं बघायला मिळते की नाही. आता इथं पातं पडलं, इथं डबल आपल्याला पातं बघायला मिळते. आता हे उपफळ फांदी आहे, इथं पातं पडलं, इथं डबल पान आलं की नाही, हे पाती यायली इथं, आलं की नाही लक्षात. हे इथं पातेगळ झाली, इथं डबल पाती येते. या साईडला आता इथं पातेगळ झाली, हे डबल पान झालं. म्हणजे महत्वाचं आहे निरोगी ठेवणं. आता हे तुमचं जर हे जर खाली लोंबलं असतं, टेकलं असतं, तर याला आले असते का डबल? आता याच्यामध्ये जेवढा ग्रोथ होईल ना, हे फक्त आणि फक्त हे पाते आणि बोंड घेऊन वाढेल याच्यात. जसं की आता तुम्ही कल्पना करा, महिन्याला जर आले तुम्ही इथं, जसं की आता हे कुठं वाढायला, इकडे वाढायला, तर या तासामध्ये प्रत्येक हे जे फांदी वाढायला की नाही, तर हे प्रत्येक फांदी जेवढी वाढेल तेवढी काय घेऊन वाढेल, पाते घेऊन वाढेल ना. त्याच्यावरून कल्पना करा महिन्याला कसं राहील. मिळून गेल्यानंतर हे पण वाढायला ना तुमचं. जिथं आता इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 ही शेंड्याची फांदी आहे. समजा हिला 7 वाढल्या, हे जर 1 फूट वाढली तर हिच्यात आणखी 3-4चा भरवायला. तर प्रत्येक झाडावर जर आपण 1-1 फूट वाढलं तर म्हणजे प्रत्येक फांदीवर 4-4 फांद्या वाढायला ना.